सत्साई मित्रांनो, मी अर्चनालवर एक शेतकरी कन्या तर पहा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला आपण 5 एकर मका केली आहे आणि आज फायनली आज आपलं 5 एकराच्या मकाला पहिल्या स्टार्टिंगला 3 दिवस मी तणनाशक मारलं. त्यानंतर आता आळीचं औषध मारायला चालू केलं होतं आणि आळीचं औषध मारायला मला 4-5 दिवस गेलं. मध्ये म्हणजे काय झालं, अगोदर 2 एकर 3 एकर वरचं मारल्याच्या नंतर मग पाऊस येत होता. पाऊस आल्याच्या नंतर मी काय केलं, युरिया आणि झिंक सल्फेट मी अगोदर मकाला मारून घेतलं. त्यानंतर मग मारल्याच्यानंतर युरिया आणि हे असं झिंक सल्फेट ताटावर पडल्याच्या नंतर मला असं वाटलं की गाभ्यात पडलं, आता गाभा जळण. पण ताटावर पडलं, ताट थोडंसं जिथं पडले ना ती छाट डाग पडल्यात, तर तुम्ही पाहू शकता. आणि असं झालं, मी तणनाशक मारायला आले का पाऊस हमखास येतो. ज्या दिवशी मी खत मारलं त्या दिवशी बिलकुलही पाऊस झाला नाही. पाऊस म्हणजे पाऊस न झाल्यामुळं असं डाग पडले याच्यावर युरिया आणि ते चिटकून राहिल्याच्या नंतर ते असे डाग पडले. तर चला जाऊ द्या. आज आपलं फायनली 5 एकराला आपल्याला आज आळीचं औषध मारून झालेलं आहे आणि एक पंप राहिला. एक पंप आता वरती नेऊन मारायचा आहे. तिथं छोटा युरिया म्हणजे छोटा मका आहे, तिथं आपल्याला नेऊन मारायचं आहे. आणि आपली मका अशी आहे. आणि मला आज वाटत होतं भरपूर मोठी मका झाली, चांगली डोक्याची एवढी मका झाली, खांद्यात डोक्या एवढी मका झालेली आहे. आणि असा पंप धरून पण भरपूर इथं खांदा दुखत होता आणि वाटत होतं नाही मारावं, पण इतक्या मोठ्या आळ्या त्याच्यामुळे आपल्याला मारायची आज वेळच आली. आणि युरिया आणि झिंक सल्फेटनी मस्त मका आलेली आहे आपली. आणि हिरवीगार तिला काळोखी भरपूर प्रमाणात आली आणि ताट पण इतकं मोठं झालं. मी तुम्हाला ताट दाखवते खाली. तर ताट किती असं जाड गबदुले झाले. तर आपली ताट भरपूर मोठाली झाल्यात. तर किती मोठाली ताट झालेली आहे आपली, भरपूर मोठाली ताट झाल्यात. आणि मका पण भरपूर चांगली अशी काळोखी आली मकाला. तुम्ही पाहू शकता किती भारी मस्त प्लॉट आलेला आहे. तर हा एकरभराचा प्लॉट आपला आणि खाली आहे तिकडे एकरभराचा आहे. आणि वरती गेलं ना आपल्याला तिकडे 3 एकराचा प्लॉट आहे, एकदम 3 एकराचा आहे. तो छोटा आहे, ते 10-12 दिवसाचा लेट आहे आणि हा 10-12 दिवस अगोदरचा आहे. तर किती मस्त प्लॉट आलेला आहे आपला मकाचा. आणि भीती पण भरपूर वाटत होती, कसं आता पावसाळा चाललोय, वातावरण खराब चाललंय, सापासुपाचं भीती वाटत होती आणि बिट्ट्याचं पण याच्यात भीती वाटत होती. पण तरी मारायचं धाडस केलं आणि एवढं मारून झाले. आता एवढी मका मारून झालेली आहे. आता एक पंप राहिला, तो आपल्या वरच्या शेतात न्यायचा आहे. तर चला आता तो भरून ठेवलाय आणि आपण असा भरून ठेवलाय आणि जायचं आता वरच्या शेतात. तर आपण हे औषध आणलं होतं मारायला, तुम्हाला मी दाखवते. त्याच्यात मी आळ्या टाकल्यात किती मोठाले आहे, त्या पण तुम्ही पाहू शकता. तर हे आपण औषध आणलं होतं मारायला आणि हे मारले आणि त्यामध्ये या आळ्या मी घेतल्या होत्या हातात. तर इतक्या मोठाल्या आळ्या आहेत. तर किती मोठा आळ्या आहे. तर चला जाऊ द्या, मेलेत आता त्या. आणि औषधाचा असर लय लवकर होत आहे. 1.5 ते 2 तासात त्यांचा म्हणलं लगेच असर चालू होतो. औषध भरपूर पॉवरफुल आहे आणि आणि रिझल्ट लय लवकर आलाय. आणि झिंक सल्फेट आणि युरियाचा इतका भारी रिझल्ट आलाय. आता तुम्हीच प्लॉट किती हिरवागार आहे, इतका एक नंबर झालेला आहे. आणि मी ज्या टायमाला पहिल्यांदा लावलं ना त्या टायमाला असं वाटत नव्हतं की एवढा भारी येईल, पण आलाय भारी. आणि मी दरवर्षी काही ना काहीतरी नवीन पिकाचं अनुभव घेत असते. तर आता तुम्ही व्हिडिओ बघितल्याचा असं आपण पहिल्या स्टार्टिंगला जेव्हा शेती चालू केली त्या टायमाला आपण दोडके, कारले, भेंडी पहिल्या स्टार्टिंगला माझी 10 वर्षाच्या अगोदरचं माझं ते लावलं होतं. त्यानंतर मी ड्रॅगन लावलं, 7 वर्ष ड्रॅगनचं सगळं मार्केटिंग केलं. त्याच्यानंतर 2 वर्ष पपई लावली, पपईचं पण भरपूर मार्केटिंग केलं. आणि मग त्यानंतर मी कांदा केला, कांद्याच्या नंतर सोयाबीन केलं, सोयाबीनच्या नंतर हरभरा केला आणि आता हरभऱ्याच्या नंतर हे आपण हे केलं मक्का केली. आता पुढल्या वर्षी काय करतोय काय नाही ते आता मी अगोदरच नाही सांगू शकत. तर आणि प्रत्येक पिकात मी म्हणजे माझ्या आत्म्यापासून मी सगळी मेहनत करत असते. सगळी मी स्वतः मेहनत करते, बारकाईनं निरीक्षण करते. त्याच्यामुळे माझा प्लॉट एक नंबर येत असतो. असं वाटत नाही की मी शेती करते. बरेच जण म्हणतात तुम्ही शेती करत नाही, पण मी शेती करते आणि लय बारकाईनं अनुभव घेऊन शेती करते. तर
आणि इतका भारी प्लॉट आलाय, भारी वाटतं. चला जाऊ द्या. आणि दरवर्षी नवीन 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 पिकातून आपल्याला अनुभव येतो आणि आपण तेवढं घाबरतो, पण आपल्याला तेवढी भीती पण वाटते की ते प्लॉट चांगला येईन का. आता हीच मका मी केली त्या टायमाला मला वाटत होतं एवढी चांगली येईन का असा भरपूर विचार यायचा माझ्या डोक्यात. आणि काल परवा मी म्हणजे 2-4 दिवस झालं मी त्याच्यावर युरिया मारला. युरियाचा एक हात दिला तर मारला, म्हणजे युरिया मारल्याच्या नंतर ती घाब्यात पडला. वरती पाऊस काय पडला नाही, पावसाचा अंदाज धरूनच मी युरिया मारला होता, पण युरिया काय युरिया तसा गाभ्यात राहिला. त्याच्यामध्ये पानं अशी जळाल्यात, तर तुम्हाला मी दाखवली तर तशी पाणी जळाल्यात. आणि त्या दिवशी पाऊसच झाला नाही, म्हणून हे आपली अशी गफलत झाली. तर चला जाऊ द्या. कसा वाटला आपला प्लॉट जरूर कमेंट करून सांगा. तर चला आता मला पंप उचलायचा आहे. चला आता वरच्या शेतात गेल्या, वरच्या शेतातली मका दाखवते तुम्हाला कशी आली काय आले. तर चलो. तर पहा आपली मक्का लिवलीच्या रानातली पहा अशी मक्का आहे. आणि आता हिरवीगार तरी थोडीफार हिरवीगार दिसती, आता काहीच हिरवी दिसत नव्हती. तर चला आपली इथं आता झाडं आहे पहा. आपण इथं सीताफळाचीला झाडं लावलेली आहे. किती लावलेत? 1 2 3 4 5 6 7 झाडं लावलेत इथं. आणि इथं आपण आंबा लावलाय, त्याला म्हणतात 6 माही आंबा लावलाय, पण तो काही जगण्याजोगता दिसत नाहीये, तो काही फुटाना. आणि इथं तालीत जास्त मुरम आहे, तर तुम्ही पाहू शकता भरपूर मुरम आहे. सीताफळाला काही अडचण नाही आली, सीताफळाची झाडं चांगल्यापैकी आल्यात, पण आंबा चांगला आलेला नाहीये. तर चला जाऊ दे. आपलं हे लेवलीचं रान आहे, त्याच्यात भरपूर प्रमाणात मुरम आहे. त्या कोपऱ्यात थोडी काळी माती आहे, त्याच्यामुळे थोडंसं तिथं मका उठलेली आहे. तर पहा आपल्या वावराच्या खालून पहा किती मोठा पाझर चाललेला आहे. आता तरी थोडासा कमी आहे, तरी पण भरपूर मोठा चाललेला आहे. तर चला, हे आपलं आहे इकडं लेवलीचं रान. त्यानंतर आपलं आहे इकडं दुसरं लेवलीचं रान, म्हणजे हे एकरभराची आपण उन्हाळ्यात लेवल केली होती. तर पहा ह्या वरच्या रानात बऱ्यापैकी माती होती, म्हणून बऱ्यापैकी मका आली. बऱ्यापैकी नाही म्हणजे चांगल्यापैकीच म्हणावं लागेल, तर चांगल्यापैकी मका आली. आणि इकडं आलेली नाही. तर चला जाऊ द्या. पहा आपली इथं सीताफळाची झाडं, आणि तिथं वरच्या तालीला पण सीताफळाची झाडं लावलेली आहे. आणि तिथं तणनाशक मारायचं राहिले. आता उद्या आपण तिथं तणनाशक मारणार आहे. तर चला मी खाली गेल्यावर खालची झाडं दाखवते तुम्हाला कशी आहे कशी नाही. आता इथं मी पंप उरला होता, त्या खालच्या एकरातून उरला होता पंप, म्हणून इकडं ह्या खालच्या रानात मारायला आणला होता. आणि इथलं रान मी मारलं आहे त्या दिवशी, तिकडलं वरचं मारलं तेव्हाच इथं मारलं होतं. तर चला आता जाते मी खालच्या शेतात कसे आंबे आहे, कसे झाडं फुटल्या ती मग तुम्हाला दाखवते. तर चला. आणि तिकडं पण आंब्याच्या कडकडनी आपल्याला तणनाशक मारायची. तर चला आता मी तुम्हाला तिथं गेल्यावर दाखवते आंबे. चला आपल्या व्हिडिओमध्ये असंच पाहत राहा. तर चला, वरच्या शेतातून आली इकडे खालच्या शेतात, आणि तुम्हाला म्हणलं ना आंब्याची झाडं दाखवायच्यात म्हणून मी आले. आणि आल्याच्या नंतर इकडे आले आणि लगेच पाऊस चालू झाला. बुरबुर चालू झाली. गाडी तिकडे वरच लावली, तिथं आता तुम्हाला दिसायचं नाही पंप आहे, तिथं पंपापाशीच गाडी लावली. आणि इकडे खाली आले. लिंबाचं झाड आहे, म्हणलं लिंबाच्या खाली उभं राहावा, जास्त पाऊस यायला लागले बुरबुर. तर पहा आपला इकडं प्लॉट आहे, हा दुसरा, तिकडं खाली तिसरा आणि वरचा पहिला. तर तुम्हाला वरचा दाखवला, लेवलीचं रान दाखवलं, वरचं नाही दाखवलं. आता शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवते वरचा. आणि पहा आपला हा प्लॉट दाखवते तुम्हाला, बघा कसं आहे. तर पहा हा प्लॉट आहे आपला. आणि आताच मी याला आळीचं औषध मारलेलं आहे. तर पहा, आणि आळी पण भरपूर प्रमाणात झालेली आहे, आताच मारलं. आणि हा आपला पहिला 1 नंबर लावला, म्हणजे आपण वरच्या प्लॉटपेक्षा हे 15 दिवस आपण अगोदर पेरलेला होता. तर पहा आता पाऊस येतोय भरपूर. तर चला मी आंबे दाखवते. आणि आंब्याच्या कडांनी भरपूर गवत झाले, आपल्याला तिथं पण तणनाशक मारायचं आहे. तर चला मी तुम्हाला आंबे दाखवते. अगोदर आंब्याची झाडं लावल्यात, फणस लावलाय, म्हणजे ज्याच्यात असं जांभळा गर असतो का, ते एक फणस लावला. आणि ज्याच्यात पांढरा गर असतो का, म्हणजे पिवळा ते एक दोन फणसाची झाडं लावल्यात. आणि एक पांढरं जांभूळ लावले आणि एक निळं जांभूळ लावले. तर पहा आपण अशी इथं लावलेली आहे. इथं कोपऱ्यात जांभळ लावते मी, लावली तुम्हाला दाखवते. तर पहा मस्त आहे बरं का. शेळ्याने खाली इथं कोण शेळ्या घेऊन आलं काय माहिती. तर इथं तालीच्या कडेनीच लावले.
ताल फुटली तर वाहून जावं नाही म्हणून आपण झाडं लावलेली आहे इथं. तुम्हाला दाखवते मी. आता मी खालीच उतरते, तिकडून खाली बारीकचा रस्ता आहे, पाय वाटे दाखव घसरत इथं. तर आपली ही आहे पांढरी जांभळ. पांढरी जांभळ लावलेली आहे इथं. आणि इथं तणनाशक मारायचं राहिले तर तणनाशक मी नंतर मारीन. आणि आपण इथं आंबे लावले होते, म्हणजे घरी कोया खाल्ल्या होत्या ना, त्या कोयाची पण झाडं लावले तिथं. तर पाणी घरी पण भरपूर उगवल्यात, म्हणजे आपण उगवल्यात पिशवीत भरून. आणि इथं पण लावली, इथं 2 झाडं उगल्यात. आणि पुढे गेले आंबा दाखवते. तर इथं तालीला तणनाशक मारायची राहिले. आणि इथं आंबा त्या एक दिवशी इथं शेळ्या आल्या, त्या शेळ्यांनी आंबा आणि जांभळ खाल्ली होती. पण आता आंबा फुटलाय, त्याला काय अडचण नाही. आंबा फुटलाय, आपल्याला गवत काढायचं, इथं तणनाशक मारायचंय, पण काय टाईमच भेटा ना. इकडे दुसरेच पंप मारू मारू मी झाले जी यार. चला इथं वडा चाललाय, वड्याचा खळखळाटाचा आवाज येतोय. आपल्या इथे एक झाड आहे आंब्याचं, तुम्हाला ते पण दाखवते. तर अशी आंब्याची आपण 7-8 रोपं लावलेली आहे आंब्याची आणून विकत. आणि पुढे गेल्यावर जांभळ दाखवते मी तुम्हाला. आपली गवत भरपूर मोठाले, भीती वाटती. पुढे गेल्यावर दाखवते. तर पुढे गेल्यावरती म्हणजे असं चांगलं असं खडबड वाजलं. आणि त्याच्यामुळे मी लय घाबरल्याच्या नंतर देवाचं नाव घेतलं. तर म्हणजे मोठ्याने देवाचं नाव घेतलं म्हणजे जे असेल ते काही पळून जाईल. तर चला, आणि मी इकडं तिकडं म्हणजे भिरी पाहत होते ना, मला इतकी भीती वाटत होती नाही. तर जंगलच आहे सगळं, म्हणजे खाली भरपूर मोठा ओढा आहे आणि ओढ्याच्या कडेनी भरपूर मोठं जंगल आहे. आणि जंगलाच्या कडेनी बिबट्याचं पण भीती आहे, म्हणजे इथं बिबटे तर असतातच, त्याच्यामुळे इथं भीती जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळे मी इकडे तिकडं पाहत देवाचं नाव घेऊन मी चालले होते. तर जांभळ आहे तर कसलं खतरनाक गवत झाले. आणि मी त्या दिवशी जिथून उतर चढ करीत होते. तर आपलं जांभळीचं झाड आहे इथं, आणि तिकडं पलीकडे एक आहे. तर आपलं तिथं खाली जांभळाचं झाड आहे. आणि आता मी इथं वर चढते, पाय वल्ल झालेत, पाऊस झालाय त्याच्यामुळे मला वरच चढता आहे ना. आणि चुकाट्याचं भीती वाटते, लय मोठाले गवत झाले बा, लय मोठा गवत झालेत खतरनाक. पाय घसरला. तर आपला इथला प्लॉट किती मस्त आहे, यालाच मी आता मारले तुम्हाला दाखवलं. आणि आपण इथं वेल लावले होते, कारले, भेंडी, गवार, दोडका. का इथं दोडका चाललाय वरती बा, दोडका चालला इथं वरती. आंब्याचं झाड आहे. तर आंब्याचं झाड इथं. तर आपण इथं कडकडनी भोपळ्याची पण वेल लावल्यात. तर अशी भोपळ्याची वेल लावल्यात, त्याला खुरपायचं होतं पण काही सवडच भेटली नाही मला, बिलकुलही टाईम भेटला नाही. आणि आपण इथं लावले आता खाली फणसाचं झाड. तर फणसाचं झाड किती मस्त आले. तर इथं आपण लावले फणसाचं झाड. आणि तिथे एक कोपऱ्यात लावले. तर बऱ्यापैकी चांगलं मोठं व्हायला लागले. तर इथं आहे फणसाचं झाड आपलं. आणि ही कोणत्या घराचं आहे काही सांगता नाही यायचं. 2 घराचं आणलं, एक पिवळ्या घराचं आणलंय, म्हणजे ते व्हाईट पिवळं आपलं रेग्युलरवालं. आणि तिकडले एक असं निळं म्हणतात. आपण आता पहिल्यांदाच पाहतो निळं फणसाचं झाडाचा घर. आणि चला इथं वेल गेला आतमध्ये, तेवढा बाहेर काढून इकडं मागं पसरवते. वेल गेला होता मकाच्या आतमध्ये, त्यामुळे मला आपलं त्याला इकडं काढून द्यावा म्हणून त्याला इकडं काढून देते. चला आता मी निघते घरी. तर चला, कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा. तर चला, सच्चा आहे, बाय बाय.